नमस्कार मंडळी. गेली कित्येक वर्ष अभिनेत्री हर्षदा खानविलकर आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आल्या आहेत. पुढचं पाऊल मधील अक्कासाहेब असो किंवा रंग माझा वेगळा मधील सौंदर्या आणि आता लक्ष्मी निवास या मालिकेतील सुशील लक्ष्मी, त्यांच्या प्रत्येक पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर घाला घातला आहे. नकारात्मक भूमिकेसह त्यांनी पहिल्यांदा सकारात्मक भूमिका साकारली आहे आणि ती देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. इंडस्ट्रीतले हे यश त्यांनी स्वतःच्या हिमतीवर आपल्या नावी केले आहे. हर्षदा खानविलकर यांचे व्यावसायिक आयुष्य जरी सुसाट चालले असले तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र त्यांनी खूपच दुःख सहन केले आहे. तर जाणून घेऊ संपूर्ण माहिती. त्या अगोदर आपल्या सफर ताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा. त्यांचे बालपण खूपच हलाखीत गेलं होतं. त्यांच्या तारुण्य वयात आई नेहमी आजारी असायची. तिला बरं करण्यासाठी आर्थिक पाठबळ देखील नव्हतं. पण बाबांनी मला शिक्षणासाठी खूप मोठा आधार दिला. त्या परिस्थितीत त्यांनी मला शिकवलं. मात्र बाबांना सिगारेटची खूप सवय होती आणि याच सवयीमुळे ते आम्हाला एक दिवस कायमचे सोडून गेले. माझ्या परिवारात आई, मी, बहीण आम्ही तिघीच राहिलो. तो दिवस आज आठवला तरी खूप दुःख भरून येते. आज जे काही मी आहे ते फक्त आणि फक्त माझ्या बाबांमुळे. आज जे काही मी आहे ते फक्त आणि फक्त माझ्या बाबामुळे. माझे हे सुख पाहण्यास खरंच माझे बाबा हवे होते. दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीवरील नवी कोरी मालिका लक्ष्मी निवास या मालिकेत हर्षदा खानविलकर लक्ष्मी हे मुख्य पात्र साकारत आहे. तर मंडळी, तुम्हाला लक्ष्मी निवास ही मालिका आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.